बुलेटिनची सुरुवात अतिशय धक्कादायक बातमी आहे रायगडच्या उरणमधून। पनवेलमध्ये तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। 26 जुलैला रात्रीच्या सुमारास तरुणीची हत्या झाल्याचं उघड झालंय। या तरुणीसोबत आरोपी दाऊद शेखनं काही वर्षांपूर्वी छेडछाड केली होती, त्यामुळे दाऊद शेखवरच संशयाची सुई आहे। मृत तरुणीवरती रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणी आता उरणमधील नागरिक संतप्त झालेत। त्यांनी उरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। उरणमधील संतप्त नागरिकांनी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला। आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक कर्नाटकला रवाना करण्यात आलंय। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी केली जाते। आज उरणमध्ये मानवतेला कालिमापासून अशी घटना घडलेली आहे। यशस्वी शिंदे या महिलेवर जो अत्याचार झाले त्या नाराजपणे केले, त्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आणि आत्ताच आपण बघितलं की अक्षता म्हात्रे या महिलेवर सुद्धा असाच अत्याचार झाला होता, तरी पण ही लोक घाबरत नाही। बघा कसं कृत्य केलेलं आहे। आणि आता महिलांवर खूपच अत्याचार वाढलेले आहेत आणि हे सरकारचं लक्ष नाही आहे। यशस्वी हिच्या उरणमध्ये निर्घृण हत्या झालेली आहे। दाऊद शेख नावाच्या जिहाद्याने केलेली आहे। तर उरणमध्ये नेमकं काय झालेलं आहे आपण पाहतोय। पीडित मुलगी उरणमध्ये राहते। तिचा मृतदेह पनवेल रेल्वे स्टेशन लगतच्या झुडपात सापडलाय। पीडित मुलगी गुरुवारी दुपारी 1:30च्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी पनवेल स्टेशनकडे गेली। संध्याकाळी 4:30 नंतर तिचा फोन बंद आला। रात्री उशिरा उरण पोलिसात तक्रार दाखल केली गेली। पोलिसांचा शोध सुरू असतानाच तिचा मृतदेह पनवेल स्टेशनच्या जवळ सापडला। पीडितेच्या हत्येप्रकरणी दाऊद शेखवर संशयाची सुई आहे। त्याच्यावर पीडितेची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल आहे। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। त्यानंतर जेलमध्ये त्याची रवानगी झाली। त्यानंतर तो कर्नाटक मधील गावी गेला, पण काही दिवसांनंतर तो पीडितेच्या संपर्कात असल्याचं आढळून आलं। पोलिसांच्या तपासात दाऊदचं लोकेशन उरण आहे, त्यामुळे त्यानेच पीडितेची हत्या करून पलायन केल्याचा संशय आहे। तर उरणमधली ही धक्कादायक बातमी आहे। एका तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह उरणमधून पनवेल रेल्वे स्टेशनवरती टाकण्यात आलेला होता। या प्रकरणी उरणमधील नागरिक संतप्त झालेले आहेत। त्यांनी उरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। उरणमधील संतप्त नागरिकांनी घटनेच्या निषेधार्थ मोर्चाही काढलेला आहे। या घटनेचे पडसाद उरणमध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे। लोकांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध केलेला आहे आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जाते। यासोबतच हा संपूर्ण खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी केली जाते। माझे सहकारी मेहबूब जमादार सध्या आपल्या सोबत आहेत। मेहबूब, उरणमधलं वातावरण सध्या नेमकं काय आहे? सध्या उरणच्या पोलीस स्टेशन समोर हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे। मोर्चाकारांमध्ये प्रचंड आक्रोश आहे। फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवण्यात यावा व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी हीच मागणी समस्त उरणकरांकडनं करण्यात येते। या ठिकाणी जे डीसीपी आहेत विवेक पानसरे व एसीपी हे सुद्धा पोहोचलेले आहेत। स्थानिक उरण पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी व पीआय या ठिकाणी आहेत। डीसीपी समजूत घालण्याचा प्रयत्न करतात नागरिकांचं की अद्याप आरोपीला अटक नाही झाली, गुन्हा दाखल नाही झालेला आहे, तरी वेळ द्यावा पोलिसांना। व तसेच जे विद्यमान आमदार आहेत महेश बालदी हेही या ठिकाणी आहेत। माजी आमदार मनोहर भोईर शिवसेना जिल्हा प्रमुख हेही या ठिकाणी मोर्चेकरांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात। परंतु मोर्चेकरांचा आक्रोश पाहता मोर्चेकर किंवा उरणकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। माझ्यासोबत आता आहेत उरणचे सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गरत हेही या ठिकाणी सहभागी झालेत। काँग्रेसनेही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग घेतलाय। उरणच्या नागरिकांचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी आहे। आपण जे महेंद्र गरत आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उरणचे आहेत, रायगडचे जिल्हाध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडून जर जाणून घेतलं तर योग्य होईल की काय मागणी एकूणच उरणकरांची व काय भूमिका आहे आता उरणच्या प्रत्येक नागरिकाची। जेव्हा ही घटना घडली तेव्हा बॉडी पाहिली आम्ही इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये। सातत्यानं तिथं सर्व मॉबबरोबर आम्ही होतो। अतिशय भयावह पद्धतीने ते मारलेलं आहे आणि म्हणून सर्वांची म्हणजे महिला वर्ग फार मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये जो असंतोष होता, तर पोलीस पानसरे साहेब का डीसीपी होते, सर्व पक्षांचे आम्ही लोक तिथं होतो। एसटीपी होते, पीआय होते। लोकांचं म्हणणं आहे
तर तातडीनं अटक झाल्याशिवाय आम्ही बॉडी उचलणार नाही, हा पहिला कालचं आपलं म्हणणं होतं. आणि त्याच्यामध्ये हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालून त्याला इमिजिएटली फाशी झाली पाहिजे. आणि म्हणून त्याच्या निमित्तानं आजचं हे बंद, आजचं आपण आंदोलन सुद्धा जसं उरण बंधन आहे, तर आजूबाजूचा सर्व पनवेलचा परिसर, उरणचा परिसर आपण बंद केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वांची मागणी आहे, काँग्रेस पक्षाची सुद्धा मागणी, जी काल मी सांगितली आज पण सांगतोय, की या पद्धतीनं जे मारलेलं आहे त्याची अवस्था जेव्हा काल बॉडीची पाहिली तर ते पाहत नाही अशा प्रकारचे आहेत. अतिशय निर्गुणपणे हत्या केलेली आहे. ऑलरेडी 3 वर्षापूर्वी याच त्या माणसाला पॉस्कोमध्ये अटक झालेली होती याच प्रकरणामध्ये. आणि त्याच्यानंतर पुन्हा पुनरावृत्ती येते. एक तर नातेवाईकांची भावना अशी आहे की ज्या दिवशी ती बेपत्ता झाली, तक्रार दिली, त्याला इमिजिएटली जर ऍक्शन झाली असती, जर शेवटचा मेसेज मिळाला तर त्यावेळेला एखाद्याचा जीव वाचवता आला असता. त्याच्यामुळे पोलिसांच्या बद्दल सुद्धा नातेवाईकांमध्ये काल अतिशय तीव्र भावना होती. ज्या दिवशी नातेवाईक परवा कंप्लेंटला आले त्या दिवशी मी स्वतः उरण पोलीस स्टेशनमध्ये सीपी आणि पीआयना भेटलो होतो. त्याच्यानंतर खरोखर तिचा फोन स्विच ऑफ झाला आणि नंतर बॉडीज मिळाली. तर याच्यामध्ये ज्या भावना आहेत तीव्र आहेत. महिला वर्गांमध्ये अतिशय असंतोष आहे आणि त्या भावना आज आपण त्या मोर्चाच्या माध्यमातून पाहताय. कालपासून महिला हल्लेल्या नाहीत, सातत्यानं तिथं धरणं धरून बसलेल्या आहेत. आणि आजचा हा मोर्चा आहे, हा उद्रेक आहे. त्यामुळे तातडीने याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक मध्ये चाललं पाहिजे. आरोपीला अजून अटक झाली नाही. काल आम्हाला सांगलं का बेंगलोरमध्ये त्याला अटक झाली आहे, चुकीचं सांगितलं खरं, त्यांना स्ट्रेसच नव्हता झाला, पण तेवढं काय करून आम्ही तातडीनं करत होते. तर पोलीस यंत्रणेनं त्यांच्याकडे कॉल स्ट्रेस आहेत, त्याचं लोकेशन कालपासून त्यांनी त्याच्यामध्ये स्ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. कुठून कुठं गेलाय, कामोठा स्टेशनला गेलाय, त्याच्या पुढचे लोकेशन सुद्धा त्यांना सापडले आहेत. तर तातडीने त्यांना अटक केली पाहिजे. त्याला जोपर्यंत याच्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत लोकांना समाधान मिळणार नाही. आणि म्हणून तातडीनं याच्यावर कारवाई झाली पाहिजे. एकूणच ज्याप्रमाणे मोर्चेकरांचं म्हणणं आहे, काँग्रेसची भूमिका आहे, शिवसेनेची भूमिका आहे की तातडीनं अटक करण्यात यावी. काल फक्त पोलिसांनी सांगितलं होतं आम्ही बेंगलोरला अटक केलेली आहे, परंतु अद्याप अटक नसल्याचंही मोर्चेकरांचं म्हणणं आहे. व तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात, गुन्हा चालवण्यात यावा, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशीच उरणकरांची मागणी. व कालपासून महिला वर्ग, समस्त उरणकरातली महिला वर्गांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर धरणं आंदोलन दिलेलं. आजही महिलांचा आक्रोश मोठ्या प्रमाणात या मोर्चात पाहायला मिळतो. एकूणच या घटनेनंतर उरणमध्ये आणि रायगडमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळतो आणि लवकरात लवकर आरोपीला अटक केली जावी अशी मागणी इथले स्थानिक करताना दिसतात. धन्यवाद महबूब सविस्तर माहितीसाठी.